हॅलो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग थोडासा महत्त्वाचा असणार आहे। तर चला, तर सर्वात आधी हा जो पसारा झाला होता तो आपण आवरून घेऊया। हे जे लोटस तुम्ही पाहताय, माझे गणपतीचं जे शूट होतं त्यासाठी मी घेतले होते, बिचारे सुकून गेले होते। खरंच पाहून खूप वाईट वाटलं। मी नक्कीच काहीतरी काम करायला घेते, तेवढ्यात माझ्या बोटाला लागलं होतं। हे तर रोजच आहे, काय ना काय लागतं, काय ना काय कट होतं वगैरे, असं प्रॉब्लेम्स होतं। मग मी विचार केला की माझे जे ऑडियन्स आहेत, माझे आपली जी इन्स्टा फॅमिली आहे, युट्यूब फॅमिली आहे, त्यांना माझे हेअर्स ओपन असलेले खूप आवडतात। परंतु आता मला भरपूर काम करायचं, मी विचार तर केला ओपन हेअर सोडावे, बट म्हणलं डिस्टर्ब खूप होणार, त्यामुळे मग मी क्लचर लावून टाकला। जसं मी शूट वरून आले कालपासून, त्यापासून विचटलेले नाही या गुंता तसंच होता हेअर मध्ये। डायरेक्टली मी क्लचर लावला होता, त्यावरती मी फॅब्रिक वरती स्केच काढला होता ऑलरेडी, आणि ते मी आपल्या रिंग मध्ये फिक्स करून घेतले। आता तुम्ही पाहू शकताय की बाप्पाचा एक खूप सुंदर फॅब्रिक पेंटिंग वरती आपण वर्क करतोय। खूप असं क्यूट सा बाप्पा आहे। तर ही जे थोडंसं फास्ट फॉरवर्डिंग केलेलं आहे मी व्हिडिओमध्ये, बट अक्षरशः 4-5 तासाचा हा व्हिडिओ आहे। पण झालं असं की डाटा नव्हता माझ्या फोनमध्ये, स्पेसच नव्हतं। त्या स्पेस नसल्यामुळे मला मध्ये स्टॉप करावं लागलं होतं थोडंसं, पण जितकं होईल तितकं मी तुम्हाला इन डिटेलिंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बरोबर तुम्हाला पण स्केच करून घ्यायचं आहे, तुम्हाला जर करायचं असेल तर स्केच करून घेतल्यानंतर ना, जे आपलं स्किन कलर असतं ते आपण कलरिंग करून घेत आहोत। जिथं जिथं मला डिझाईन करायचं आहे ते मी पार्ट सोडलेले आहेत, आणि अदरवाईज सर्वांकडे जिथं मला आपली जी बॉडीचा कलर असतो तो मी तिथं करून घेते। आता तुम्हाला मी ब्रश, कलर सर्व काही दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये। जेव्हा तुम्ही फॅब्रिक पेंटिंग वरती फॅब्रिक पेंटिंग वरती काम करताय तुम्ही, मग तेव्हा तुम्हाला कोणत्याही फॅब्रिक वरती तुम्ही काम करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। आरीवर्कचे थोडेसे वेगळे असं रूल्स आहेत, बट फॅब्रिक पेंटिंगचं काही नाही, तुम्ही करू शकता। तर भरपूर असे कलर्स घेतले होते, आणि बाप्पाच्या मी सुरुवातीला पायांपासून सुरुवात केलेलं आहे। तुम्हाला जे हवं आहे तुम्ही तिथून तुम्ही वरतून सुद्धा चेहऱ्यापासून स्टार्ट करू शकता, पण मी नेहमी कोणतीही पेंटिंग खालून स्टार्ट करते, पायांपासून। जे आता वस्त्र होते बाप्पाचे, त्याला मी एक खूप छान ऑरेंज मध्ये कलर केलेला आहे। आणि ज्यांना कोणाला वाटते की बिझनेस खूप सोपा आहे, तुमचे तर रील्स खूप येतात, तुमचे रोज तर रील्स येतात, तुम्हाला ऑर्डर्स पण व्यवस्थित असतात, आणि महत्वाचं तुम्ही सर्व काम पण करत असता, तर असे जे म्हणतात ना त्यांच्यासाठी की मी इव्हनिंगला 4 वाजता बसली होते। स्केच तर मी आधी काढला होता, 1 तास धरून घ्या स्केचचा। मग त्यानंतर ना, जे 4 वाजता मी बसले होते, रात्री 8 पर्यंत माझं काम चालू होतं। आणि पुढे तुम्हाला मी दाखवेन की अक्षरशः कंबर दुखत होती, तरी सुद्धा माझं काम चालू होतं। मी उठतच नव्हते, की माझं एक ठरलेलं आहे की आज मला हे काम पूर्ण करायचं आहे म्हणजे करायचं आहे। आजचं काम आपण जर उद्यावर ढकललो तर उद्याचं काम आपण परवावर सुद्धा ढकलतो, आणि बिझनेसमध्ये तेच महत्वाचं आहे। तुम्ही पेंडिंग ठेवू नका, जे पण तुमचं काम आहे ना ते पेंडिंग ठेवून। बरेच जर मला पाहत असतील तर लास्ट पासून आपलं साज शृंगारचं पण पेज आहे, तिथे ज्वेलरी मेकिंग रिलेटेड सर्व असतं, आणि जे आपलं प्रथा एस म्हणून जे आहे तिथे तुम्हाला आरी वर्क, फॅब्रिक पेंटिंगचे व्हिडिओज पाहायला भेटतात। बरेच जण मला म्हटले सुद्धा तुम्ही सेपरेट का केलात, पण माझं वैयक्तिक ओपिनियन असं आहे, माझं स्वतःचं ओपिनियन, की जर मी मिक्स केले असते ते ॲज अ प्रोफेशनल पाहायला छान वाटलं नसतं। आपलं जे इंस्टाग्रामची प्रोफाईल आहे ॲज अ कॅटलॉग सारखं काम करतं, त्यामुळे मला थोडंसं लोड होऊ दे, मी थोडंसं व्हिडिओ सेपरेट घेण्याचा प्रयत्न करेल। एकाच अकाउंटवर जर पडणार असतील तर खूप पेंडिंग असतात, माझे बरेच व्हिडिओ सुद्धा मी पेंडिंग आहेत, रोज अपलोड करत असते तरी सुद्धा पेंडिंग असतात। पण त्यामुळे तुम्ही जरी स्मॉल बिझनेस ओनर असाल, बिगनर्स असाल, स्टार्टिंग करायचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही सेपरेटली तुमची जी पर्सनल आयडी आहे ती पर्सनल ठेवा, तुमचं जे वर्किंग आयडी आहे ती सेपरेट ठेवा। जर अदरवाईज तुम्ही 2-3 तुमचे जे तुम्ही वर्क करताय, फॉर एक्झाम्पल आरी वर्कचं आहे, फॅब्रिक पेंटिंगचं आहे, किंवा तुम्ही आउटफिट रेंटल देत असता, ज्वेलरी रेंटल देत असाल, किंवा कस्टमाइज ज्वेलरी बनवत असाल, अदरवाईज तुमचं काही स्मॉल बिझनेस असू दे, नेल्स बनवत असाल, किंवा नेल आर्टिस्ट असाल, मेकअप आर्टिस्ट असाल, हेअर आर्टिस्ट असाल, बरेच काही पण असेल, पण प्रत्येक बिझनेससाठी वेगवेगळी सेपरेट आयडी ठेवा। जसं की आता वेगवेगळे शॉप आपण नाही करू शकत, आपण त्याच्यामध्ये डिवायडेड करत असतो, हे सेक्शन इकडे, हे सेक्शन इकडे, त्यानुसारच आपलं जे पेज आहे ते अगदी प्रोफेशनल वाटलं पाहिजे। त्यामुळे
अगदी तुम्ही सेपरेटली त्याला मॅनेज करा, तुमचा वेळ द्या त्यासाठी. बरेच जण इग्नोर करतात आपलं जे इंस्टाग्रामचं पेज आहे त्यासाठी किंवा युट्यूबचं अकाउंट आहे त्यासाठी, सगळे मिक्स करून टाकतात. पण पाहणार कन्फ्युज होतो की मला हे पाहिजे ते नको आहे, त्या व्हिडिओसाठी मला ह्याच चॅनलमध्ये यावं लागतं. म्हणून त्यामुळे सबस्क्राईब करायला म्हणा, फॉलो करायला लोकांना नको वाटतं. जर तुम्ही त्या रिलेटेड जर पेज काढलेला आहे, फॉर एक्झाम्पल आता माझं जे फॅब्रिक पेंटिंग आणि आरीवर्कचं जे पेज आहे त्या रिलेटेड आहे, त्यावरती लोकांना तेच पाहायला आवडणार आहे. तर त्यावरती माझे पर्सनल मी फोटोज टाकले दुसरे वगैरे फिरायला गेलेले ते नाही आवडणार. मग त्यामुळे तुम्ही नेहमी काळजी घ्या की तुम्हाला कोणत्या पेजवरती कोणतं काम करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता बाप्पाचे जे वस्त्र आहेत ते खूप सुंदर असे रेडी झालेले आहेत, खूप सुंदर. वाव, मला तर खूप आवडलं. आणि मी जेव्हा हे काम करत होते, काम करताना मी इतकी रमून गेले होते ना, इतकी म्हणजे किती सांगू तुम्हाला, खूप. आणि म्हणजे आपण बाप्पाचं दर्शन किंवा कोणत्याही देवाचं दर्शन जेव्हा टेम्पलमध्ये घ्यायला जातो तेव्हा आपण तितकं बारीक निरीक्षण करत नाही. पण जेव्हा आपल्या हाताने जी कलाकृती घडली जाते त्या कलेला आपण म्हणजे ते जेव्हा कलेमार्फत आपण उतरवत असतो फॅब्रिक वरती, चित्रांमध्ये बरेच स्केच म्हणा, भरपूर असं गोष्टी आहेत की आपण त्या मूर्ती म्हणा, जसं की मूर्तिकार वगैरे आहेत वगैरे त्या टाइपमध्ये. पण छोट्या छोट्या गोष्टीला ज्या पद्धतीने ते हँडल करतात ना, मग तेव्हा आपण ते एक कलाकार म्हणून जेव्हा त्या गोष्टीकडे पाहतो, खरंच ते मी नाही सांगू शकत, तुम्ही एक्सपिरियन्स करून घेऊ शकता. एक अनुभव तो जो आहे तो अद्भुत अनुभव आहे, नक्कीच तुम्ही तो अनुभव घ्यायला पाहिजे. आणि ज्या पण माझ्या ताई हा व्हिडिओ पाहत्यात त्या ताईंसाठी एक स्पेशल मेसेज आहे. जर तुम्हाला घर बसल्या, जर तुम्हाला आरी वर्क, फॅब्रिक पेंटिंगचे जर क्लासेस करायचे आहेत, तुम्हाला इन्कम सोर्स पाहिजे घर बसल्या, तर तुम्ही नक्कीच, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर देते, इन्स्टा आयडी तुम्हाला मेन्शन करताय, इन्स्टाला तुम्ही डीएम करू शकता, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज टाकू शकता की तुम्हाला जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत, तेही ऑनलाईन घर बसल्या सर्व मटेरियल आम्ही त्या क्लासमध्ये प्रोव्हाइड करतो. आणि महत्वाची इन्फॉर्मेशन की फ्री कोर्स नाही, हा पेड कोर्स आहे आणि याची प्राइस पण खूप रिझनेबल ठेवलेली आहे. आपण ज्या पण हाऊसवाईफ आहेत किंवा ऑफिस वर्कर ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि गुड न्यूज म्हणायला हरकत नाही आहे, कारण की तुमचं सर्व घर सांभाळून तुमच्यासाठी असा कोणता क्लास आहे जो तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कस्टमाइज करून दिला जातो. तर आपला एकमेव असा कोर्स आहे प्रथा SM. तुम्ही जे प्रथाच्या पेजला जर गेला, तुम्हाला तुम्ही डिटेल टाकला मेसेज, मला ह्या टायमिंगला नाही जमत, ह्या टायमिंगला पॉसिबल आहे, तर खरं सिरियसली सांगते, बऱ्याच मुलींना मी मॅनेज करून दिलेला आहे की तुम्ही ऑफिस वर्कर आहात, तुम्हाला संध्याकाळी 9 वाजता परवडतं किंवा 8 वाजता परवडतं, त्यावेळेस त्यांचे क्लासेस घेतलेले आहेत त्यांच्या टाइमनुसार आणि ते अक्षरशः भरपूर कमवतात सुद्धा. आणि आपलं ज्वेलरीचं पेज असल्यामुळे मला जास्त हँडल करायचं होत नाही आणि खूप सारे पेंडिंग पोस्ट आहेत, मी लवकर अपलोड करणार सुद्धा आहे. आणि अगदी फिनिशिंग मध्ये आपण त्यांच्याकडून काम करून घेतो, असं नाही की आपण वरवरचं काम करून घेतो. आणि त्यांना पूर्ण त्यांचा एक ब्लाऊज वर्क करून घेतल्याशिवाय क्लासमधून सुटका होत नसते आणि ते सुद्धा करतात सुद्धा. तुम्ही जितक्या बारकाईने लक्ष देता तितक्याच बारकाईने तुम्ही शिकू शकता. माझं असं म्हणणं आहे की एखाद्याला जर आपण संधी उपलब्ध करून देत आहोत घर बसल्या, त्या संधीचं सोनं त्यांनी करायला पाहिजे. आणि एखाद्याला जर संधी नकोच आहे तर घरी चालून आलेली संधी सुद्धा तो ठुकरावत असतो. ज्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे तो दुसऱ्यावरती डिपेंडेंट नाही राहणार. हा, माझा वेळ इतका कामात जातोय आणि त्यानंतरचा जो वेळ आहे मला नवीन काहीतरी शिकायचं आहे. तुम्हाला जर इन्कम सोर्स पाहिजे तर खर्च कमी कधीच करायचं नाही. इन्कम सोर्सचे जे मार्ग आहेत ते तुम्ही आणखीन वाढवू शकता. एकाच ठिकाणी इन्कम करण्यापेक्षा तुम्हाला जॉब करूनच जर इन्कम भेटत असेल त्या व्यतिरिक्त तुम्ही बिझनेसकडे पण लक्ष देऊ शकता ना, साईड बिझनेस करू शकता. बऱ्याच गोष्टी जसं की आपलं जे ज्वेलरीचं आहे त्याचं रिसेलिंग आलं, आरी वर्क आलं, फॅब्रिक पेंटिंग आलं, खूप साऱ्या गोष्टी आहेत, ऑप्शन्स भरपूर आहेत. पण करणाऱ्यावरती डिपेंड आहे शेवटी, त्याची मानसिकता किती आहे. कामापेक्षा पण त्याला झोप जर महत्वाची असेल तर काही उपयोग नाही. आपण खूप गोष्टीचा प्लॅन करत असतो, त्या प्लॅन आपण त्याला अनुभवने
प्लस नंतर त्याला सत्यात उतरणे हे खूप महत्वाचं आहे. आपले कष्ट आणि देवाची साथ हे नेहमी असणं महत्वाचं आहे. आणि आपण जर कॉन्फिडन्स असेल तर नक्कीच सर्व गोष्टी होतात. आणि बाप्पाचे जे आहे तुम्ही पाहत असेल इतका वेळ झाला की ते बारीक, आणि मी खूप फास्ट फॉरवर्डिंग केलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला याचं डिटेल जर पाहायचं असेल तर आपलं जे इंस्टाग्रामचं पेज आहे प्रथा SM, त्यावरती तुम्ही पाहू शकता. प्रथा रिअल फॅशन, रिअल स्पाइस ऑफ फॅशन असं पेज आहे. सॉरी, तुम्ही प्रथा SM जरी टाकलं तुम्हाला मिळून जाईल. तर बघा किती बारकाईने मी काम करते आहे. खरंच जे हाताने बनवलेली जी गोष्ट असते ना, कोणती असू दे, हाताने बनवलेली जी गोष्टीची खरंच खूप सुंदर असते. हाताने बनवलेली जी गोष्ट आहे ना ती कोणती असू द्या खूप सुंदर असते. आणि शेवटी त्या कलाकृतीचा नाद नाही. मला असं आधी वाटायचं की कसं बनवतात तर कसं, पण जेव्हा मी स्वतः बनवायला लागले ना तेव्हा माझी जी अनुभव होती ना, माझा जो अनुभव आहे खरंच खूप भारी. आणि तुम्ही बघताय तर किती सुंदर वाटते. आणि याचा फुल लुक तर इतका सुंदर आलेला आहे, तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. हा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. आणि माझं काम चालू असताना काय तर बिघडणार म्हणजे बिघडणारच. तेवढ्यातच लाईट गेली. लाईट गेल्यानंतर सुद्धा मी थांबले नाही. माझं बाप्पाचं जे हे आहे पेंटिंग ते कम्प्लीट होत आलं होतं. स्पेस नव्हता मोबाईलमुळे, त्यामुळे स्टॉप करावं लागलं मला. फायनली इतका सुंदर असं क्यूट गणपती बाप्पा माझा मोरया तयार झाला होता. याचा जर फुल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा. माझे युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खरंच इतका वेळ जो मी दिलेला आहे त्या वेळेचं बघा, ती वेळ तुमच्यासाठी मी खर्च केलेला आहे, त्यासाठी सबस्क्राईब पण करा. थँक्यू.